बायबलमधील शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांचा अनुभव शत्रूशी तडजोड करण्यास तयार नसलेल्या विश्वासू लोकांसाठी मोठं प्रोत्साहन देणारा आहे. तो एक प्रबळ संदेश आम्हाला देतात की यहोवा देव अजूनही सिंहासनावर आहे. त्याने आपल्याला सोडलेलं नाही आणि तो एक दिवशी आपल्या लोकांना दिलेली वचने तो पूर्ण करणारच. जर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या इच्छेचे पालन केले तर तो त्यांच्या दुःखाच्या भट्टीत त्यांच्या सोबत असणारच. जसे जसे आपण युगाच्या अंताकडे वाटचाल करू तशी विरोधाची भट्टी 7 पटीने अधिक तापेल आणि जगाची आणि जगाच्या व्यवस्थेशी अनुरूप होण्याचा दबाव अधिकाधिक तीव्र होईल. जेव्हा इतर लोक या जगाच्या व्यवस्थेपुढे गुडघे टेकून युगाच्या व्यवस्थेशी जुळवून घेत असतील तेव्हा देवाच्या लोकांना ख्रिस्तासाठी ताट उभं राहण्यासाठी खूप कृपा, प्रार्थना, धैर्य आणि विश्वासाची आवश्यकता असेल. देव तुम्हाला त्यासाठी मदत करो. यिर्मया संदेष्टाबद्दल आपण बघत असताना सत्याच्या लढाईमध्ये संदेष्ट यिर्मया एकटा आणि अल्पसंख्य होता. परंतु हे खरे आहे की सत्याच्या लढाईत देवाबरोबर असणारेच बहुसंख्य असतात. यिर्मयाला आपल्या उणीवा आणि मर्यादेची जाणीव होती, पण त्यांना हेही माहित होते की देव त्याच्या उणीवापेक्षा मोठा आहे आणि त्याला ते कार्य करण्यास सक्षम करेल. तुम्हाला विश्वास आहे का की हे तुमच्या बाबतीतही खरे आहे? प्रियानो, हे लक्षात ठेवा की जो देव अंतिम ध्येय आणि त्याचे उद्देश निश्चित करतो तोच देव ते ध्येय गाठण्यासाठी साधनेही निश्चित करतो. जर देवाने फारोचा पाडाव करून इस्रायेलाला इजिप्तमधून सोडण्याचा निश्चय केला तर तो मोशे आणि अहरोन यांनी फारोला सामोरे जाण्यासाठी इजिप्तला जावे असाही निश्चित करतो. जर त्याने इस्रायेलाच्या वचन दिलेल्या देशात आणण्याचा उद्देश ठेवला तर तो त्याचे नेतृत्व करण्यासाठी यहोशुवाला प्रशिक्षित केले जावे असाही निश्चित करतो. प्रियानो, जेव्हा देव तुमच्या भविष्याची योजना आखतो तेव्हा तो त्यासाठी साधनेही उपलब्ध करून देईल या शंका नाही. गॉड ब्लेस यू. आपला रक्षक केवळ सिंहासनावर बसून आपल्याकडे पाहत नाही, तर तो सर्व प्रकारच्या हानीपासून आपले रक्षण करण्यासाठी आपल्या पाठीशी उभा आहे. म्हणजे आज्ञाधारक विश्वासणारे कधीही अडचणीत किंवा धोक्यात सापडत नाही असं नाही, किंवा त्यांना कधीही शारीरिक आणि भावनिक वेदना होणार नाही असं पण नाही. देवाने त्याच्या इच्छेनुसार आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडू दिल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कदाचित दुखवतील, पण त्या गोष्टी आपल्याला हानी पोहोचवणार नाहीत. दाविदाच्या जीवनाकडे बघत असताना दाविदाला असे अनेक अनुभव आले ज्यामुळे त्याला मनस्ताप झाला,
आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला. परंतु प्रभूने त्याला त्या वरवरच्या शोकांतिकांचे रूपांतर सुंदर स्तोत्रांमध्ये करण्यास सक्षम केले. त्या स्तोत्रे आजही आम्हाला प्रोत्साहन देतात. गॉड ब्लेस यू. प्रियानो, पाठीमागे वळून दुःख आणि पश्चात्तापामध्ये जीवन जगू नका. कारण आपला प्रवास पुढे जाणारा पेत्राने ख्रिस्ताला नकारले. यहूदाने ख्रिस्ताचा विश्वासघात केला. केलेल्या चुकाबद्दलच्या पश्चात्ताप आणि दुःखामुळे यहूदाने आपले जीवन संपवले. पण पेत्राला त्याने केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप झाला आणि तो मोठ्या यातनांमध्ये होता. तो मोठ्याने रडला आणि त्याने आपली चूक कबूल केली आणि पुढे गेला. जर तो आपल्या आयुष्यात भूतकाळात जे घडले त्याबद्दल मागे वळून पश्चात्तापामध्ये दुःखामध्ये जीवन जगला असता तर तो पुढे गेला नसता आणि त्याने ख्रिस्तासाठी केलेल्या सर्व गोष्टी केल्या नसत्या. तुमच्या आयुष्यात अनेक अपयश आणि नुकसान येऊ शकतात. पण मागे वळून दुःख आणि पश्चात्तापामध्ये जीवन जगू नका. कारण आपल्याला पुढे जायचं आहे. गॉड ब्लेस यू. ज्या लोकांनी येशूचे मार्गदर्शन घेतले आणि ज्यांना त्याचा फायदा झाला, अशा अनेक लोकांमुळे येशूला दुखवले गेले, पण ते आखरीस निरुपयोगी ठरले. मात्र पित्याच्या इच्छेनुसार येशूचा उपयोग झाला आणि त्याचे गौरव झाले. प्रियानो, लोक शब्दांनी, कृतीने आणि अगदी मौनानेही दुखवले जाऊ शकते. जेव्हा लोक तुम्हाला वारंवार दुखवतात तेव्हा त्यांची तुलना सॅन्डपेपरशी करा, जे आपण रंगकाम करण्यापूर्वी वापरतो. ते कदाचित थोडे करवडून दुखवतील, पण शेवटी तुम्ही चमचकीत व्हाल आणि ते निरुपयोगी ठरतील. गॉड ब्लेस यू. प्रियानो, जर तुम्ही झालेल्या दुःखपातीवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही दुःख भोगीत राहाल. परंतु जर तुम्ही त्यातून मिळालेल्या धड्यावर लक्ष केंद्रित केले तर तुमची प्रगती होत राहील. दाविदाबद्दल आपण बघत असताना दाविदाला त्याच्या पापांमुळे आणि मुलाच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले होते. तो बराच काळ त्या वेदनेत होता. त्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास देखील झाला. पण जेव्हा त्याने त्या दुःखातून धड शिकण्याचा निर्णय घेतला आणि आपली पापे कबूल केली, तेव्हा तो त्या वेदनेतून मुक्त झाला. त्याप्रमाणे जर तुम्हाला कोणी दुखवले किंवा काही परिस्थितींमुळे दुखवले गेले तर तुम्हाला त्यातून धड शिकायला हवा. प्रत्येक वेदना एक धडा शिकवते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण बघत असताना लोकांनी जाणून बुजून त्याला
काढले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले. प्रियानो, जेव्हा कोणी द्वेष किंवा अहंकार पोटी तुम्हाला जाणून बुजून काढते किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करते, तेव्हा त्यामुळे कदाचित तुमचे नुकसान होणार नाही, पण त्यामुळे त्या व्यक्तीचे मूल्य आणि सन्मान तर कमी होतोच. शिवाय ती व्यक्ती स्वतःसाठीच खड्डा खणत असते. त्याला पुन्हा कधीही त्रास देऊ नका. ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा भाग व्हायचे नाही, तिच्या आयुष्याचा भाग बनण्याचा प्रयत्न करून आपला वेळ का वाया घालवायचा. गॉड ब्लेस यू. कोणीतरी असं म्हणले आहे की जर तुम्ही माझ्याबद्दल एखादी वाईट गोष्ट ऐकली तर हे समजून घ्या की एक काळ असं होता जेव्हा मी सुद्धा त्या लोकांशी चांगला वागत होतो आणि त्यांच्यासाठी चांगला होतो, पण ते तुम्हाला ते सांगणार नाही. जेव्हा लोक आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा हे खरे असते की एका काळ असं होता आपण त्यांच्याशी चांगलं वागत होतो, त्यांच्यासाठी चांगलं होतो, पण ते त्याबद्दल सांगत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्याबद्दल वाईट गोष्टी पसरवतो तेव्हा आपण हे विसरता कामा नये की एक काळ असं होता जेव्हा ते आपल्याशी चांगले वागत होते. गॉड ब्लेस यू. प्रियानो, जेव्हा आपण पवित्र बायबल मधील होशिया नावाच्या पुस्तकातील 13वा अध्याय त्याचा 11वा वचन वाचतो तेव्हा आपल्याला एक अर्थपूर्ण आणि शक्तिशाली धडा बायबल मधील समजतोय. देव पाठवू शकणारा सर्वात वेदनादायी न्याय निवाड्यांपैकी एक म्हणजे आपल्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देणे. जेव्हा देव आपल्या क्रोधाने आपल्याला स्वार्थीपणे हवी असलेली गोष्टी देतो तेव्हा ती देणगी क्वचितच आशीर्वाद ठरतो. म्हणून आपण देवाच्या इच्छेविरुद्ध स्वार्थीपणे त्याच्याकडे काही मागताना आणि त्याला ते करण्यास भाग पाडत असताना सावधगिरी बाळगली पाहिजे. गॉड ब्लेस यू. एखाद्या आईचे मूल आजारी असते तेव्हा त्याची शुश्रूषा करताना तिचे कान किती सतर्क होतात हे खरोखरच आश्चर्यकारक असते. ती बिचारी स्त्री, तिला झोप कशी येत नाही याचेच नवल वाटते, पण मध्यरात्री त्या प्रिय मुलाला पाण्याची मागणी करण्यासाठी रडावं लागत नाही किंवा काही बोलावंही लागत नाही. केवळ त्याचा श्वास थोडा जलद चालतो आणि तो आवाज कोणाला ऐकू जाणार? आईशिवाय तो कोणालाच ऐकू जाणार नाही, कारण तिचे कान तिच्या मुलाच्या हृदयाशी जोडलेले असतात. त्याचप्रमाणे ह्या जगात जर असे एखादे हृदय असेल जे ईश्वरी गोष्टींसाठी तळमळत असेल तर त्या दीन पाप्याच्या हृदयात ईश्वराचे कान
आधीच असतात. तो ती हाक नक्कीच ऐकतो. प्रत्युतलावर अशी कोणतीही चांगली इच्छा नाही जी प्रभूने ऐकली नाही. प्रियानो, काही लोकांसाठी आई वडील हे रस्ता तयार करण्यासाठी वापरले जाणारा रोड रोलर सारखे असतात. रस्ता बनवण्यासाठी ती अपरिहार्य असतात. त्यांचा वेग कमी असतो आणि त्याचा आवाजही त्रासदायक वाटू शकतो. तरीही आपल्याला त्याचा फारसा त्रास होत नाही. पण एकदा रस्ता पूर्ण झाला की लोकांना तो आवाज आणि तो वेग नकोसा वाटू लागतो. आपण स्वतः स्थिरवल्यावर आणि स्वावलंबी झाल्यावर आपल्या आई वडिलांचा कधीही तिरस्कार करू नये. कारण ईश्वरानंतर आपल्या जन्माचे, जडणघडणीचे आणि आज आपल्याला लाभलेल्या सुखांचे तेच मूळ कारण आहे. म्हणून आपण कधीही त्यांचा द्वेष करू नये, त्यांचा नकार करू नये. गॉड ब्लेस यू. प्रियानो, ही एक राजाची कथा आहे. एकदा तो आपल्या दरबारात सल्लागार, उमराव, उच्च पदस्थ मंत्र्यांशी चर्चा करत बसला होता. अचानक दरबाराच्या दरवाजापाशी जोराचा आवाज झाला आणि खडाखड असा आवाज करत दरवाजा उघडला गेला. एक लहान मुलगा धावतच आत आला. मग काय झाले? राजाच्या अंगरक्षकांपैकी एकाने त्या मुलाला अडवण्याचा प्रयत्न केला. थांब तिथे मुला, तो रडला. तुला माहित नाही का की तू राजाच्या दरबारातील कामकाजात व्यत्यय आणत आहेस? मुलगा हसून म्हणाला, ते तुमचे राजे असतील, पण ते माझे बाबा आहेत. आणि तो मुलगा धावत जाऊन आपले वडील, जे खुद राजे होते, त्यांच्या पसरलेल्या हातांमध्ये जाऊन विसावला. राजाच्या मुलाचा दर्जा हा कोणत्याही उमरावापेक्षा, सल्लागारापेक्षा, मंत्र्यांपेक्षा, राजदूतांपेक्षा किंवा प्रतिष्ठित व्यक्तींपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो. प्रियानो, देवासोबत आपले नाते असंच आहे. त्याच्या दरबारात, त्याच्या सिंहासनापर्यंत आपल्याला असाच मुक्त प्रवेश आहे. गॉड ब्लेस यू. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा लोक रडतात आणि त्याला परत येण्याची विनवणी देखील करतात. आम्हाला सोडून जाऊ नकोस, किंवा असं म्हणतात लोक, त्याला घेऊन जाऊ नको असं म्हणतात. पण ती व्यक्ती जिवंत असताना मात्र अनेकदा लोक त्या व्यक्तीबद्दलची काळजी किंवा प्रेम व्यक्त करत नाहीत. काही जण तर त्या व्यक्तीला चांगले अन्नही देत नाहीत. तरीही मृत्यूनंतर मात्र त्याच्या नावाने अनेकांना जेवण दिलं जाते आणि त्याच्या आत्म्यासाठी अन्न अर्पण केलं जाते. खरे तर प्रेम आणि काळजी मृत्यूनंतर नव्हे, तर ती व्यक्ती जिवंत असतानाच व्यक्त करायला हवी. कारण माणसांना जिवंत असतानाच तुमच्या कौतुकाची, प्रोत्साहनाची आणि प्रेमाची
गरज असते. गॉड ब्लेस यू. किसी ने कहा है, आप अपने आसपास के लोगों को तो नहीं बदल सकते, लेकिन आप ये चुन सकते हैं कि आप किन लोगों के साथ रहें. ये बात कितनी सच है. हम अपने आसपास के लोगों को बदलने की पूरी कोशिश करते हैं, लेकिन वे कभी नहीं बदलते. उल्टे हम ही उनके जैसे बन जाते हैं. लेकिन हमारे आसपास कौन हो, ये चुनना हमारे हाथ में है. बाइबल कहती है, बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. बाइबल ये भी कहती है, अविश्वासियों के साथ ना जुड़े. गॉड ब्लेस यू. प्रियानो, आपल्याला आपल्या पसंतीनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु आपण आपल्या निवडींच्या परिणामांपासून मुक्त नाही. आदम आणि हव्वा यांना निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते, आणि चुकीच्या निवडींमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल देवाने त्यांना ताकीदही दिली होती. त्याने त्या ताकीदीकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वातंत्र्याचा वापर केला, आणि त्यामुळे त्यांना त्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागले. हीच गोष्ट आपल्या बाबतीतही लागू होते. आपल्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक निवडीचे काहीतरी परिणाम असतात. गॉड ब्लेस यू. बायबल मधील प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 मध्ये आपण वाचतो की मंडळीचा नाश करण्यासाठी हेरोद राजाने आपला हात पुढे केला, परंतु चिन्हे आणि चमत्कार घडवण्यासाठी देवाने आपला हात पुढे केला. हे जाणून घेणे चांगलं आहे की आपण कितीही कठीण परीक्षांमधून जात असलो किंवा आपल्याला कितीही निराशजनक बातम्या ऐकायला मिळत असल्या तरीही देव अजूनही सिंहासनावर विराजमान आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे. कदाचित आपल्याला त्याचे मार्ग नेहमीच समजणार नाही, परंतु आपल्याला हे ठाऊक आहे की त्याची सार्वभौम इच्छाच सर्वोत्तम असते. गॉड ब्लेस यू. एक बोट पाणीत आहे. पाणीत असलेल्या जो बोटी आहे त्याच्या सभोवतालच्या पाणी जेव्हा बोटीत शिरू लागते तेव्हा बोट बुडू लागते, आणि जेवढे लोक बोटीत आहे तेवढे लोक मरण्याची शक्यता आहे. मग यासाठी उपाय काय आहे? उपाय असा आहे की सभोवतालचे पाणी आत शिरू न देणे. त्याप्रमाणे आपण ह्या जगात आहोत आणि कदाचित जगातील नकारात्मक वातावरणात आपण असू शकतो, परंतु जगातील जे नकारात्मक वातावरण आहे किंवा आपण ऐकत असलेल्या नकारात्मक शब्द, नकारात्मक मत, ह्या गोष्टींना जर आपल्या अंधकरणामध्ये आपण प्रवेश करू दिले तर त्या गोष्टींमुळे आपला नाश होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण ज्या नकारात्मक वातावरणात आहे आणि ऐकायला मिळत असलेल्या नकारात्मक शब्द, नकारात्मक मत, नकारात्मक गोष्टी आपल्या आत जाण्यापूर्वी त्याला गळून घेणे हे गरजेचे आहे. जर आपण जे काही ऐकत आहोत, जे काही पाहत आहोत, ज्या वातावरणात आपण आहोत, त्या सर्व गोष्टी तसंच आपल्या अंधकरणामध्ये जाण्यासाठी आपण अनुमती दिली तर त्याचा वाईट परिणाम आम्हाला भोगावा लागेल, किंवा त्यामुळे
जसं त्या बोट पाणीत बुडून अनेकांचा नाश झाले, तसे आमच्या जीवन देखील नाशाकडे जाण्याची शक्यता आहे.